नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल शशांक रावले। आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। आपण रिसेंटली पाहिलं असेल की आत्ताच काल परवाच आपण बघितलं असेल की न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे, राईट। आणि त्यांचे ट्रान्झॅक्शन्स हे आता सध्या बंद झालेले आहेत। बँक प्रॉब्लेम अनेक वर्ष जुनी बँक आहे, अनेकांना माहिती देखील नव्हतं असं काय होईल, राईट। म्हणजे मी ऐकलं की म्हणजे आदल्या दिवशी जी लेडी चेक टाकायला गेलेली तिचा चेक पण एक्सेप्ट केला गेला, पण तिला माहिती नव्हतं नेक्स्ट डे बँक बंद होईल म्हणून। आणि खूप मला वाटतं 25 ते 40 वर्ष जुनी बँक होती। भरपूर लोकांची म्हणजे वेस्टर्न लाईनला, मुंबईमध्ये वेस्टर्न लाईनला ती जास्ती बँका आपण पाहिलेल्या आहेत, राईट। आणि भरपूर लोकांचे जुने अकाउंट त्यामध्ये होते, पण अचानक असं काय होईल लोकांना वाटलं नव्हतं। आणि तुम्ही फ्रेंड्स लक्षात घ्या, आपण बघत असाल की बँकांबरोबर आता ही बँक झाली, त्याच्या आधी पंजाब नॅशनल बँक, त्याच्या आधी पीएमसी बँक, येस बँक, असे आणि अनेक अशा बँका, इव्हन रुपी बँक पासून इव्हन अनेक छोट्या बँका आपण भरपूर ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत की जे प्रॉब्लेम येतात, बंद पडतात किंवा त्या ट्रान्झॅक्शनमध्ये अडकतात। आणि अनेकदा मग पुढे लोकांना पैसे मिळत नाही, जरी मिळाले तरी लिमिटेड मिळतात। जे आता 5 लाखाचं जे आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे इन्शुरन्स, राईट, तेही त्याच्यामध्ये पण काही टर्म्स अँड कंडिशन्स हे असतील। आणि ज्यांचे 5 लाखापर्यंत त्यांचं मे बी मिळू शकतील, पण ज्यांचे 5 लाख जास्ती आहे त्यांचं काय, असे अनेक इश्यूज येतात। आणि म्हणूनच मी फ्रेंड्स तुम्हाला मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी गेले अनेक वर्ष, गेले 18 वर्ष मी वारंवार बोलत आलेलो आहे। आणि तुम्ही बघत असाल ते सगळ्या गोष्टी आता त्या आपल्याला खऱ्या होताना दिसतात की मी कायमरित्या बोलतो की बँकिंग इज अ हँडिकॅप सेक्टर, राईट। म्हणजे बँकिंगमध्ये पैसे ठेवणं म्हणजे बँकिंग इज अ व्हेरी बिग बबल। आपण हे सगळं सविस्तररित्या मी माझ्या सेशन्समध्ये मी लोकांना शिकवत असतो की काय होतं की बँकांचं जे म्हणा ना, बँकांकडे जे पैसे येतात, राईट। फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की बँकांकडे समजा आपल्या डिपॉझिटर्स थ्रू आले किती, मे बी 100 कोटी आले, त्यातनं त्यांच्याकडे फक्त 10 करोड असतात, बाकी 90 करोड रुपये त्यांनी समजा कर्ज दिलेलं असतं, राईट। आणि काय होतं, ज्यावेळी बँक डुबते किंवा बँक थोडीशी प्रॉब्लेम आली तर मागणारे तर येतील पैसे मागायला, पण ज्यांनी कर्ज घेतलेलं ते थोडी लगेच देणार। ते थोडी बोलणार की ठीक आहे मी 10 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी कर्ज घेतलेलं आहे, तर मी आता लगेच तुम्हाला 2 दिवसात मी परत करतो, असं नाही करणार, राईट। सो डिमांड सप्लायर बँक ही चालते, राईट। तर जराही बँकचा बबल फुटला तरी ती बँकिंग सेक्टर हे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं। म्हणून मी कायमरित्या तुम्हाला बोलत असतो की एक काळ होता ज्यावेळी बँकिंग क्षेत्रामध्ये चांगला दम होता आणि भरपूर जास्त व्याजदर मिळायचं। आता तर व्याजदर पण कमी आहे, रिस्क पण जास्ती आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक केलं तर मे बी आपले 10, 15, 20-30% पैसे जे आहेत हे रिस्कमध्ये असतील, पण जर बँकांमध्ये ठेवले तर ऑलमोस्ट 100%च्या आसपास आपले पैसे रिस्कमध्ये असतात। आणि म्हणूनच लिमिटेड पैसे जे आहेत आपण बँकांमध्ये ठेवणं हे फार गरजेचं असं मला वाटतं, आजच्या काळाची गरज आहे। त्यामुळे मी स्पेसिफिकली व्हिडिओ बनवत आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, ज्याने काम लोकांना देखील याचं ज्ञान मिळेल आणि लोकांशी चुका करणार नाहीत। मला सांगायला वाटतं फ्रेंड्स, लक्षात घ्या, ज्यावेळी तुमची पीएमसी बँक, राईट, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ज्यावेळी डुबायला आली, नशिबाने मी त्याच्या 1 आठवडा आधीच मी माझे पैसे जे होते ते काही कारणास्तव मला मल्टिपल अकाउंट्स उगीच ठेवायचे नव्हते, राईट। कारण आमचं म्हणतात आम्हाला जीएसटी पण पे करावा लागतो, राईट। तर मग ते सगळं जीएसटीला आम्हाला डिटेल्स द्यावे लागायचं, म्हणून आम्ही फक्त एक सिंगल अकाउंट आमचं ठेवलं, राईट। सो त्यामुळे मी ते अकाउंट जे आहेत मी बंद केलं। पण जरी माझं अकाउंट चालू असतं आणि बँक बंद पडली असती तरी मला काही फरक पडला नसता, कारण मी हार्डली 2-4 हजार रुपये त्यामध्ये ठेवलेले होते, जे थोडेफार म्हणजे नंतर मी ते काढलेले पैसे, राईट। आणि जरी आम्ही थोडे जास्ती जरी ठेवले असते तरी ट्रान्झॅक्शन पुरता आम्ही बँकांमध्ये जे हे पैसे ठेवतो। म्हणून त्यामुळे आमच्या ज्या बँकांमध्ये अकाउंट आहे, माझ्या आणि माझ्या क्लायंट्स आहे जे मला फॉलो करतात, राईट, ज्या बँकांमध्ये अकाउंट आहे जर ते मला प्रॉपरली फॉलो करते, देऊ ना करू एखादी बँक डुबली तरी माझ्या लोकांचं नुकसान तेवढं होणार नाही किंवा किंवा होणारच नाही। त्याचं कारण सांगतो की पहिलं म्हणजे मी लोकांना बोलतो बँकेत पैसे जास्ती ठेवायचे नाहीत, राईट। त्याच्या मागची मी कारणं तुम्हाला आता थोडक्यात सांगितलीच, त्याचबरोबर येऊन माझ्या सेशन्समध्ये देखील मी त्याची कारणं सगळी मी सांगत असतोच। पण लक्षात घ्या, जरी बँकेत आपण पैसे ठेवले थोडेफार, आपल्या इन्कमचे थोडेफार पैसे, तेही मल्टिपल बँकांमध्ये ठेवा, एका सिंगल बँकेमध्ये पैसे ठेवू नका। मी अनेक लोकांना पाहिलेलं आहे की मल्टिपल बँकांमध्ये अकाउंट ओपन करायला लोक कंटाळा करतात, आणि ते अलाउड पण आहे, असं पण नाही की ते इलिगल आहे, राईट। इलिगली तुम्ही किती बँकात अकाउंट ओपन करू शकता, सगळे बँका अकाउंट तुमचे पॅन कार्ड कनेक्टेड असतात, प्रॉपरली इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही पे करताय, सो तुमचं मल्टिपल बँकांमध्ये अकाउंट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। पण मल्टिपल बँकांमध्ये अकाउंट असेल तर देऊ ना करू, एक जरी बँक डुबली तरी बाकी बँकांमधले आपले पैसे जे आहेत हे सेफ असतील, स्पेशली जर तुमच्या अमाऊंट मोठ्या असतील, राईट, किंवा तुम्ही तुमच्या इन्कमचा मोठा पार्ट जर बँकेत ठेवला असेल तर हे तर आपण नक्कीच फ्रेंड्स आपण करावं, राईट। आता मी लोकांचं अनेकदा मी ऐकत असतो की आमच्या मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, स्पेशली लग्नासाठी वगैरे पैसे ठेवलेले होते आणि अचानक बँक बंद पडली, आता आम्ही पैसे कुठून आणू, हे असे अनेक प्रॉब्लेम येतात। तर असं म्हणून लक्षात घ्या की आर्थिक ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे।
ज्याने का तुम्ही असं चुकीचा व्यवहार करणार नाही किंवा चुकीच्या स्कॅम मध्ये, मी पुढचे काही मला व्हिडिओ स्कॅम बद्दल पण मला बनवायचे आहेत लेटेस्ट काही, राईट, पण अशा कुठल्याही स्कॅम मध्ये पण फसणार नाही किंवा कुठल्याही आर्थिक गोष्टीमध्ये तुम्ही फसणार नाहीत. सो तुम्हाला योग्य ज्ञान असेल तर जे आम्ही ज्ञान द्यायचं काम आम्ही कायमरित्या फ्रेंड्सचे करत असतो, राईट. तर लक्षात घ्या, तर आपण हे ज्ञान घेणं हे फार गरजेचं आहे. सो आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला बँकांचा वापर करायचा असेल तर मी प्रत्येकाने बोललेलो आहे की 3 गोष्टींसाठी फक्त तुम्ही बँकांचा वापर करा. ते म्हणजे तुम्ही बेस्ट जे आम्ही करतो ते म्हणजे आम्ही ट्रान्झॅक्शनसाठी बँकांचा वापर हे करतो, राईट. कोणाकडनं पैसे घ्यायचे आहेत किंवा द्यायचे त्याच्यासाठी आम्ही ट्रान्झॅक्शनसाठी आम्ही बँकांचा वापर हे करतो, राईट. सेकंडली म्हणजे तुम्हाला इव्हन म्हणा ना, तुम्हाला एक इमर्जन्सी फंड, छोटा मोठा इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही बँकेचा वापर नक्कीच करू शकता. आम्ही देखील करतो, राईट. की छोटा मोठा एक फंड बँकेमध्ये असला पाहिजे ज्याने का अचानक लागले, बिकॉज इट्स हायली लिक्विड आणि तोही सेव्हिंग मध्ये, डिपॉझिट तुमचं एफडी मध्ये वगैरे नाही, फिक्स डिपॉझिट मध्ये नाही, राईट. तुमचा सेव्हिंग मध्ये पैसे हे असले पाहिजे. सो ज्याने का आपल्याला अचानक कुठे लागले, काही ट्रान्झॅक्शन करायचंय, गुगल पे करायचंय, काही करायचंय, सो तुमचे फंड अवेलेबल असले पाहिजे. आणि थर्डली म्हणजे तुम्ही म्हणा ना, बँकेकडनं पैसे मागायला जाऊ शकता, द्यायला कमी मागायला जास्त यायचे. जे मोठे मोठे कंपन्या असतात, मोठे इन्व्हेस्टर्स हे बँकांकडनं पैसे मागायला जातात, बँकेकडे पैसे द्यायला जात नाही, राईट. ओके. सो तुम्ही लोन्स घेऊ शकता. येस, लोन्स घ्यायला म्हटलं म्हणजे काय तुम्ही काय कशी लोन्स घ्यायचे नाही, त्याच्यासाठी पण पद्धत असते, राईट. किती घ्यायचे, कुठले घ्यायचे आणि मग काय करायचं हे सगळं आम्ही सविस्तररित्या आमच्या सेशनमध्ये शिकवतो. आमचं फायनान्स सेशन असतं, राईट. जे आता येते जी नवीन बॅच आहे त्याच्यात आम्ही जो फायनान्स सेशन आम्ही घेणार आहोत, राईट. त्याच्यामध्ये पण मी सगळं शिकवणार आहे. सो आपण कशा प्रकारे बँकेला आणि कशा प्रकारे कुठले लोन चांगले, कुठले लोन वाईट हे पण मी सगळं त्यामध्ये शिकवतो. ह्या गोष्टीसाठी फ्रेंड्स बँकेला आपण वापरायचं आहे आणि म्हणूनच लक्षात घ्या की लिमिटेड पैसे बँकेत ठेवा, आर्थिक ज्ञान घ्या, योग्य ज्ञान घ्या. माझ्याकडनं घ्या, दुसऱ्या कोणाकडनं घ्या, पण योग्य ज्ञान घ्या ज्याने का आपल्या मेहनतीचे पैसे अशा कुठल्या म्हणा ना, समजा बँका म्हणजे क्रायसिसमध्ये आल्या किंवा कुठल्याही स्कॅम झाले, काही झाले तर आपला पैसा फसायला नको. आज आम्ही पण भरपूर मोठे व्यवहार करतो पण आम्ही कधी कुठल्याही फायनान्शियल स्कॅममध्ये फसत नाही, मी किंवा माझे सगळे क्लायंट्स. का? कारण आम्हाला आर्थिक ज्ञान आहे. आज मला अभिमान वाटतो, मी माझ्या सगळ्या क्लायंट्सना सांगून ठेवलेलं आहे की तुम्हाला कधी कुठल्याही म्हणजे फायनान्शियल नॉलेजची गरज असेल, कुठे तुम्हाला आमच्याकडनं म्हणा ना हेल्पची गरज असेल, ज्याने का आम्ही तुम्हाला काही आयडिया देऊ आणि कुठलेही आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यातनं आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकू. पण आम्हाला हार्डली काही फोन येतात. एकदा माझ्याकडून ट्रेनिंग घेतल्यानंतर, ट्रेनिंग घ्यायच्या आधी तरी लोकांचे काही फोन येतात आम्हाला, पण एकदा ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्हाला सहसा फोन येतच नाही की सर आम्ही ह्या स्कॅम मध्ये अडकलो, इकडे फसले, हे झालं ते झालं. आम्हाला कुठलेही फोन येत नाही. का? कारण आम्ही तेवढं लोकांना योग्य ज्ञान हे दिलं असं आणि फार अभिमान वाटतो, फार छान वाटतं की लोकांकडे योग्य ज्ञान असतं, राईट. त्यामुळे आपल्या जी मराठी माणसं आहेत हे कुठल्याही चुकीच्या याच्यामध्ये ऍटलिस्ट जी माझ्याकडे आलेली आहेत लोक, आता 1 लाखांनी जास्ती लोक माझ्याकडे शिकून गेली, राईट. ती ऍटलिस्ट म्हणतात ना, ती लोक तरी कुठल्याही स्कॅम मध्ये किंवा कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीमध्ये ज्यात फसत नाही. सो हे आपण कायमरित्या लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर पाहिलं असेल मी माझ्या टीव्ही शोज मधनं, सेशन्स मधनं जे मी वारंवार बोलत आलेलो आहे की बँकांबद्दल किंवा कमी होणाऱ्या इंटरेस्ट रेट बद्दल, ज्यावेळी मी माझे टीव्ही शो चालू केलेले त्यावेळी 12, 13, 14% बँका व्याजदर देत होत्या. आता 6, 6.5, 6, 6.5% बँकांचे व्याजदर आलेले आहेत. मी कायमरित्या बोलत आहे जशी इकॉनॉमी ग्रो होईल तशी बँकांचे व्याजदर हे खाली येत राहतील, हे पण मी बोललेलं आहे. इव्हन डॉलर्सचा रेट गेल्या 15-20 वर्षात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की इकॉनॉमी किती परफॉर्म चांगली करत असेल तरी डॉलरला शॉर्ट टर्म मध्ये मे बी आपण कंट्रोल ठेवू शकतो जर इकॉनॉमी चांगली परफॉर्म करत असेल तर. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पुढचे 2, 5, 10 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर डॉलरचा भाव हा वाढलेलाच दिसेल. त्यामागे अनेक फॅक्टर्स आहेत जे मी माझ्या सेशन्समध्ये पण डिस्कस करतो. इकडे बोलू नाही शकत बिकॉज तो व्हिडिओ जास्त लेंदी होऊन जाईल, राईट. सो म्हणून मी जे बोलतो नक्कीच तुम्ही ऐकत जा, योग्यरित्या नॉलेज घेत राहा. कारण मला कळकळीने मला वाटतं की माझा जो महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे तो म्हणजे भले माझ्याकडे येऊ किंवा नाही येऊ पण त्याला आर्थिक ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या चांगल्या रीतीने पुढे जाणं आणि ते कुठल्याही अशा चुकीच्या स्कॅममध्ये नाही फसले पाहिजे यासाठी कायमरित्या आम्ही काम हे करत असतो. सो नक्कीच तुम्ही देखील असं देऊ नका करू कुठल्याही आर्थिक ह्याच्यामध्ये फसलेले असाल, कुठल्याही आर्थिक प्रॉब्लेम मध्ये फसलेले असाल आणि तुम्हाला आमच्याकडनं हेल्पची, नॉलेजची गरज असेल, आयडिया की बाबा ह्यातनं आम्ही कसं बाहेर पडू, काय करू, राईट. जसं म्हणा माझे पोलीस अधिकारी देखील अनेक मित्र आहेत. सो अनेक काही कुठल्याही गोष्टी घडतात तर ते माझ्याकडनं गायडन्स घेतात, राईट. की ह्या म्हणा ना ह्या असा काही गुन्हा घडलेला आहे तर त्याच्यावरती काय म्हणजे आर्थिक गुन्हा स्पेशली, राईट. सो त्यावरती तुमचं काय मत आहे ज्याने का त्यांना ते सॉल्व्ह करायला अजून सोपं पडेल,
राईट. सो त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही देखील काही असेल तुम्ही बिंदास आम्हाला फोन करू शकता निशुल्कपणे. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. कारण लक्षात घ्या की माझी इच्छा असते की माझ्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे हा कोणीही कुठल्याही आर्थिक प्रॉब्लेममध्ये फसला नाही पाहिजे. आणि मला वाटतं की माझ्याकडे एक बऱ्यापैकी ज्ञान आहे की मी कोणालाही कुठल्याही आर्थिक गुंतागुंतीत अडकलेले असतील किंवा कुठलेही प्रॉब्लेममध्ये फसले असतील तर मी नक्कीच त्यांना त्याच्यासाठी हेल्प करू शकतो. सो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. ओके. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याने का जास्तीत जास्त आपली मराठी माणसं आहे सेफ राहतील आणि चांगल्या रीतीने आर्थिकदृष्ट्या आयुष्यात पुढे जातील आणि आर्थिक चुका करणार नाही ज्याने का त्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे कुठेही फसणार नाहीत. सो म्हणून जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि येस, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ऑफिसचे फोन नंबर्स, ईमेल आयडी सगळं दिलेलं आहे. काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ऑफिशियल टाइममध्ये नक्कीच फोन करू शकता. माझी एक्सपर्ट टीम तुम्हाला यासाठी मदत करेल. गरज पडली तर मी पण नक्कीच तुमच्याशी बोलू शकतो आणि नक्कीच तुम्हाला आर्थिक समाधान नक्कीच देऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू.